नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमार्फत जे शिक्षक निवड होत आहे किंवा होणार आहे त्या शिक्षकांसाठी आजचं अतिशय महत्त्वाचं पत्र जे की आमदार प्रशांत बंब यांनी त्या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पाठवल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने इयत्ता 8वी पर्यंतचे जे शिक्षक आहेत त्यांना CET असेल, TET असेल यासारख्या परीक्षा पास करून त्या ठिकाणी शिक्षक बनावं लागतं, त्याच पद्धतीची एक महत्त्वाची परीक्षा म्हणजेच SMT नावाची परीक्षा जी की विषयाधिष्ठित विषय प्रावीण्य चाचणी परीक्षा जी आहे ती सर्वच्या सर्व 9वी ते 12वीच्या शिक्षकांना करण्यात यावी, जे पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त होणार आहेत। अशा शिक्षकांसाठी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ही मोठी धास्ती मानावी लागेल, कारण की जर ही मागणी याच भरतीमध्ये जर लागू केली तर शिक्षकांसाठी असणारा हा मोठा एक प्रकारचा प्रश्न असणार आहे। आता पाहूया याच्यावरती नक्की काय होतंय। परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या पोस्ट वेगवेगळ्या ग्रुपवरती ज्या वेळेसला मी पाहतो त्यावेळेसला 1 ते 8च्या शिक्षकांचं असं म्हणणं आहे की ही परीक्षा झाली पाहिजे आणि 9 ते 12च्या शिक्षकांचं म्हणणं आहे की आता आम्ही परीक्षा देऊन दमलो आहोत, आम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा नको। आता यावर तुमचं मत काय आहे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। समजून घेऊया विषय नक्की काय आहे। सध्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे, या प्रक्रियेत काही गंभीर त्रुटी आढळून येत आहेत असं प्रशांत बंब आमदार हे म्हणत आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांचे मुद्दे समजून घेऊ आणि मग आपण नक्की काय पुढे होऊ शकतं यावरती आपण चर्चा करूया। 1 ते 8साठी TET परीक्षा अनिवार्य असून शिक्षकांची पात्रता तपासली जाते, परंतु इयत्ता 9वी ते 12वीसाठी स्वतंत्र विषयाधिष्ठित परीक्षा नाही। सध्या घेतली जाणारी टेट परीक्षा ही बँकिंग व रेल्वे परीक्षासारख्या अभ्यासक्रमावर आधारित असून शिक्षकांचे विषय प्रावीण्य तपासले जात नाही, असा खूप मोठा मुद्दा त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर प्रशांत बंब यांनी मांडलेला आहे। परिणाम त्याचा काय होतोय? अपात्र उमेदवारांची निवड होत आहे व विना अनुदानित शाळांतील अनुभवी शिक्षक अन्यायकारकपणे बाद होत आहेत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। पालकांना खाजगी क्लासेससाठी मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे, अशी मागणी त्या ठिकाणी बंब यांनी केलेली आहे। त्या अनुषंगाने जर पाहिलं तर त्यांची मागणी नक्की काय आहे? इयत्ता 9वी ते 12वीच्या शिक्षक भरतीसाठी नवोदय विद्यालय किंवा केंद्रीय विद्यालय धर्तीवर विषय प्रावीण्य चाचणी अनिवार्य करण्यात यावी, पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रियेत सुधारणा करून शिक्षकांचे विषय ज्ञान व अध्यापन कौशल्य यांचा योग्य विचार करण्यात यावा, या विषयावर पावसाळी अधिवेशनात शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी व आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन द्यावे। ही बाब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाशी व त्यांच्या भविष्यासोबत थेट संबंधित आहे। योग्य विषयाधिष्ठित परीक्षा घेतल्यास शिक्षकांची निवड पारदर्शक व गुणवत्तापूर्ण होईल आणि शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल राहील। आपण या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही कळावे ही विनंती। आपला प्रशांत बन्सीलाल बंब, असं हे पत्र त्या ठिकाणी प्रशांत बन्सीलाल बंब यांनी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हे पत्र जर त्या ठिकाणी विचारपूर्वक जर पाहिलं तर त्यावरती शिक्षण मंत्री दादाजी भुसे नक्की काय निर्णय घेत आहे हा सुद्धा त्यामागचा सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे। परंतु माझ्या माहितीप्रमाणे जर विचार केला तर काही शिक्षकांचं मत आहे की ही परीक्षा झाली पाहिजे, विशेष करून 1 ते 8चे शिक्षक काही प्रमाणावरती त्या ठिकाणी आम्हाला जशी परीक्षा आहे तशी 9 ते 12ला देखील झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे। परंतु यावरती 9 ते 12चे शिक्षक कडाडून विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की काय झालं पाहिजे आणि कशा पद्धतीने ही भरती झाली पाहिजे यावरती तुमचंही मत तुम्ही या ठिकाणी मांडण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण की काही मुद्दे तुम्हाला योग्य वाटत असतील तर त्यांना तुम्ही समर्थन करू शकता, परंतु काही मुद्दे जर तुमच्या नोकरीवर गदा आणत असतील तर नक्कीच त्यावरती तुम्हाला काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे। तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट।